सुनीता वांडे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ठीक राहायची घ्या आताची परिवाराची. आत्ता वाजलेले आहे 1 वाजून राहिला. मी थोडे बीसीचे पैसे नेऊन देण्यात जात आहो. आमचे जेवण वगैरे झालेले आहेत. रुईला आपण 11 वाजता शाळेत आणलो. मी तिला जेवण वगैरे दिलं आहे. आता पाहतो ती मागं लागली आहे, समोरच बसली आहे. येतो म्हणाली. ती राहत नाही सोबत, बरोबर नेलं तर इकडे तिकडे पडते. चला मग जाते. टाकलेले आहेत कारण स्वप्नीला थोडासा नाश्ता पाहिजे आहे आता. तर मी पिंगर तळत आहो आणि आलूची कच्ची चटणी आणि जास्त आलू टाकलेले आहेत कारण मोठी ढोबळी मिरची आणली आहे यांनी बाजारामधून, स्वप्नीलने आणि प्रांजूनी. तर त्याच्यामध्ये आलूची चटणी करून ते भरून करायचे आहेत. चला आता मी आलू जास्तच घातलेले आहे त्याच्यामध्ये उकडायला. चला, मिरच्या एका पावामध्ये 7 आलेल्या आहेत. चला त्याच्यामध्ये आलूची चटणी तयार करून भरायची आहे. छान लागते ह्या मिरच्या. 7-8 आलेल्या आहेत. तयार झालेल्या आहेत. हे बघा पिंगर आहे, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघा ही चटणी आहे. कच्चे आलू, उकडलेले आलू आणि कांदा, टमाटर, मिरची पावडर आणि मीठ, थोडंसं तळलेलं तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये. खूप छान वाटतात. आता 5 वाजून 10-20 मिनटं झालेले आहे. नाश्ता आहे आमचा. आणि हे आता आलू उकळले जास्तीचे, मिरचीमध्ये भरून करायचे आहेत ते. चला मग आता आधी नाश्ता करूया. चला आता मी याच्यामध्ये मिरचीमध्ये थोडं आलूची चटणी घातलेली आहे. उकळून आलूची चटणी बनवलेली आहे आणि आता याच्या मिरचीमध्ये भरलेली आहे. आणि थोडंसं डीप फ्राय करत आहोत, जास्त तेल नाही टाकलं. बघा आता हे 4 आहेत, एकदा 4 ठेवलेले आहेत. तुम्ही तळू पण शकता याला तेलामध्ये. मी तळलेले नाही आहेत कारण खूप तेल लागते. मग आता याला थोडंसं निंबू लावून देऊया. खूप छान वाटते ह्या मिरच्या. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर खूपच टेस्टी लागतात. तयार झालेले आहे. त्याच्यावर लिंबू पिळलेलं आहे. या दिवसाच्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान लागतात ह्या वरणासोबत पण. आमच्याकडे सर्वांनाच आवडतात ह्या मिरच्या. थोड्या ह्या बारीक आहे, याच्यापेक्षा पण जाड्या येतात. त्याच्यामध्ये खूप सारं भरल्या जाते भरीत. हे थोड्या छोट्या असल्यामुळे थोडंच भरण्यात आलेलं आहे. चला मग आत्ता वाजत आहे 7:30. स्वयंपाक वगैरे झालेला आहे. प्रांजूने पोळ्या वगैरे बनवल्या, भात वरण बनवलेलं आहे. चला आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.